नागपुर के सकरदरा इलाके से एक ऐसी खबर आ रही है जिसे देखकर आप दंग रह जाएंगे। क्या कोई कानून और वर्दी का खौफ इस कदर भूल सकता है कि एक पुलिसकर्मी को 100 मीटर तक घसीटता हुआ ले जाए? जी हाँ, घटना सकरदरा थाना क्षेत्र के विशाल मेगा मार्ट भांडे प्लाट की है, जहां रात के करीब 11:45 पर ट्रैफिक पुलिस ड्रिंक एंड ड्राइव के खिलाफ नाकाबंदी कर रही थी। तभी एक होंडा सिटी कार वहां पहुंचती है। पुलिस जब उस कार को रोकने की कोशिश करती है तो ड्राइवर रुकने के बजाय गाड़ी की रफ्तार बढ़ा देता है और ड्यूटी पर तैनात पुलिसकर्मी हर्षद इंदुर वासनिक को टक्कर मारकर करीब 100 मीटर तक घसीटता हुआ ले जाता है। पुलिस ने बताया कि घायल पुलिसकर्मी हर्षद को गंभीर चोटें आई है और उनका इलाज जारी है। आरोपी ड्राइवर की पहचान प्रसन्नजीत राम रतन रामटे की उम्र 31 साल के रूप में हुई है, जो बहादुरपुर का निवासी है। बता दें कि आरोपी ने इंजीनियरिंग की पढ़ाई की है। फिलहाल सकरदरा पुलिस ने आरोपी के खिलाफ मामला दर्ज कर लिया है। आगे की जांच सकरदरा पुलिस कर रही है। ट्रॅफिक पोलिसांची विशाल मेगा मार्ट भांडे प्लॉट येथे नाकाबंदी चालू होती। रात्री 11:15च्या सुमारास एक होंडा सिटी कार गाडी आल्यानंतर पोलिसांनी त्याला हात करून थांबण्यास सांगितलं। ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस चालू होत्या। तो काही वेळ थांबला आणि त्याच्याजवळ पोलीस जात असताना तो त्याने पोलिसांच्या अंगावर गाडी घातली आणि तो पळून जाऊ लागला। पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला। पोलिसांना त्याने जवळजवळ 100 मीटर फरफडत घेऊन गेला आणि त्यानंतर पोलीस खाली उडी मारली आणि त्यानंतर तो पळून गेला। त्याच्यामध्ये पोलिसाचा एक आमच्या पायाला जबर मार लागला। त्यानंतर आम्ही त्याच्या तक्रारीवरून सकरदरा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 201/2026 109 121 आणि 281 BNS प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर सदर जी होंडा सिटी गाडी होती त्याचा आम्हाला नंबर अपूर्ण होता। तो नंबर आम्ही पुन्हा आरटीओला पत्रव्यवहार वगैरे करून आजूबाजूचे जवळजवळ 20 ठिकाणचे कॅमेरे चेक करून आम्ही तो गाडीचा नंबर व्हिजिबल केला आणि त्यानंतर त्यातील तो गाडीचा जो चालक आहे प्रसन्नजीत रामरतन रामटेके वय 31 वर्ष राहणार बहादुरा याचा आम्ही सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे। तसेच आम्ही ती होंडा सिटी कार देखील ताब्यात घेतलेली आहे आणि आमचा जो कर्मचारी हर्षद इंदुर वासनिक जो जखमी आहे त्याच्यावर उपचार चालू आहेत। आता सध्या आम्ही याची पोलीस कस्टडी रिमांड घेतलेली आहे आणि पुढील तपास करीत आहोत। सदरचा मुलगा जो आहे त्याचं BA शिक्षण झालेलं आहे। त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याचं म्हणणं असं आहे की त्यांची पोलिसांनी थांबवलं तेव्हा मी खूप घाबरलेला अवस्थेत होतो आणि ते जवळून माझ्यावर काहीतरी कारवाई करतील म्हणून मी पळून जाऊ लागलो। तो दारू पिला होता किंवा नाही याबद्दल आता सांगता येणार नाही, कारण ती घटना 24 तास अगोदर घडलेली आहे। आम्ही जी गाडी होंडा सिटी ताब्यात घेतलेली त्या गाडीचा नंबर आहे MH49BK6212। धन्यवाद।